मनसे नेते अविनाश जाधव यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी पाहूयात। 2008 रेल्वे भरती प्रकरणामध्ये राज ठाकरे यांची आज निर्दोष मुक्तता यादी ठाणे न्यायालयाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर या संदर्भात बोलण्यासाठी अविनाश जाधव आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार। सर, 2008 ते 2026 खरं तर 18 वर्ष झालेले आहे, निर्दोष मुक्त झालेले, कसं पाहते यावरती? बघा, आमचं मत असं आहे की 2008ला रेल्वे भरतीचं जे आंदोलन झालं हे महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांसाठी आम्ही केलेलं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनानंतर त्याच्या पुढच्या सर्व परीक्षांच्या जाहिराती या मराठी वृत्तपत्रात यायला लागल्या, त्याचे पेपर्स मराठीत व्हायला लागले आणि त्या 18 वर्षात अनेक मराठी तरुण हे रेल्वेमध्ये कामाला लागले, रेल्वेमध्ये भरती झाले। आज रेल्वेच्या विविध पदांवर ही सगळी मराठी मुलं जॉबला लागली। त्याचं एकमेव कारण 2008ला झालेलं रेल्वे भरतीचं ते आंदोलन होतं। सो जर मराठी तरुणांचं भलं होणार असेल, मराठी माणसाचं भलं होणार असेल तर अशा केसेसना आम्ही घाबरणार नाही आम्हाला, आणि याचा आम्हाला फरकही पडणार नाही। सो आज जरी न्यायालयाने आम्हाला याच्यातनं निर्दोष मुक्तता दिली असेल तर न्यायाधीशांचे मनापासून आम्ही आभार मानतो, परंतु जिथे जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे मराठी माणसासाठी गुन्हे घ्यायला मागे पुढे पाहणार नाही। सर, मला तर वांद्रे येथील अनधिकृत बांधकामावरती सर्वात पहिले राजसाहेब ठाकरे यांनी आवाज उचलला होता की त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली। काल गेल्या 3रा दिवस कारवाई होते, दगडफेक देखील काल झाली मोठ्या प्रमाणात। कसं पाहता ही जी रेल्वेची जागा होती? मत असं आहे की हे ज्या वेळेला घडलं त्यावेळेला जे अधिकारी होते ना त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्यांनाही 4-4 माळ्याच्या झोपड्या उभ्या राहतात, तुम्हाला दिसत नाही का? जे लोकांना दिसतंय ते तुम्हाला का नाही दिसत? 4-4 माळ्याच्या झोपड्या ज्यावेळेला उभ्या राहतात त्यावेळेला पैसे खाऊन अधिकारी गप्प बसतात आणि आज शेवटी तोडावं लागलं, कारण एक तर शहर विद्रुपीकरण होतं आहे, रेल्वेच्या उद्या रेल्वेची एखादी मोठी घटना तिथे घडू शकत होती, अशा अनेक गोष्टी घडू शकत होत्या। हे सगळं घडताना ज्या ज्या अधिकाऱ्यांनी डोळे उघडे ठेवून हे बघितलं आणि त्याच वेळेला त्याच्यावर कारवाई केली नाही, त्या सर्व अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। वांद्रे येथील अनधिकृत बांधकामावरती जी तोडक कारवाई करण्यात आली ती खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांवरती देखील तितकं जबाबदार आहे, अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करायला पाहिजे अशी देखील मागणी या ठिकाणी अविनाश जाधव यांनी केलेली आहे। पुढे रिजवान शेख, मराठी ठाणे।